हाय गाईज, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। मी आज बनवत आहे दाल खिचडा। इथं मी बासमती राईस घेतले आहे, तूर डाळ घेतली अर्धा वाटी मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली। आता मी याला सगळं अर्धा तासासाठी भिजवणार आहे। अर्ध्या तासासाठी मी अशी यांना भिजवून ठेवणार आहे। अर्धा घंटा इथे झालेला आहे। डाळ मस्तपैकी अशी आपली भिजलेली आहे। इथं मी 2 टमाटर घेतलेत, अद्रक लसूण अशा प्रकारे कट करून घेतलाय, मिरची 2-3 कांदे आणि कढीपत्ता। इथे मी कुकर ठेवले गरम होण्यासाठी। आता मी त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल ऍड करत आहे आणि एक तूप ऍड करत आहे 1 चम्मच। तेल गरम झालंय, आता मी जिरे ऍड करत आहे, लसूण, अद्रक, कढीपत्ता, मिरची मिक्स करणार आहे। कांदा पण मी याच्यात ऍड करत आहे। मस्त प्रकारे असं मिक्स करत आहे। कांदा आपल्याला थोडासा असा लाल करून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा लाल झालाय। आता याच्यामध्ये मी टमाटर ऍड करत आहे, बारीक चिरून घेतलेले, आणि 1 मिनिटासाठी असं मिक्स करणार आहे। आता मी याच्यात ऍड करणार आहे 2 चम्मच मीठ आणि मिक्स करणार आहे। 1 चम्मच हळदी पण टाकून घेत आहे आणि मिक्स करणार आहे। मी याच्यामध्ये सर्व डाळी अशा टाकून घेतल्या आहेत आणि 5 मिनिटांसाठी असे फ्राय करणार आहे। डाळ मस्त अशा फ्राय झाल्यात। आता मी याच्यामध्ये स्वच्छ तांदूळ धुवून घेतले, ते पण ऍड करत आहे आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहे मी। आता मी याच्यामध्ये ऍड करत आहे पाणी। मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते, तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता। आता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे याच्यामध्ये। कुकरचं ढाकण बंद करून मी 6-7 शिट्ट्या घेणार आहे। 6-7 शिट्ट्या झाल्या आहेत, मी याचं ढाकण खोलत आहे। मस्त असा दाल खिचडा शिजला आहे। आता मी याला कढईमध्ये काढून घेणार आहे। सर्व दाल खिचडा मी कढईत काढून घेतला आहे आणि थोडंसं पाणी पण टाकलं 1 ग्लास आणि गॅस पण चालू करून घेतला आहे। आता मी एक तडका देणार आहे। तडका देण्यासाठी मी ते घी आणि तेल टाकून घेतलं आहे। आता याला मस्त असं गरम करायचं आहे आपल्याला। मस्त असं तूप आणि तेल गरम झालं तर जिरे टाकणार 1 चम्मच। जिरे मस्त आपल्याला असे तडका देण्यासाठी मस्त फ्राय करायचे आहे। लसूण पण टाकून घेणार आहे मी। थोडीशी अशी अद्रक पण ऍड करत आहे। लाल मिरची पण याच्यात मी टाकून घेणार आहे। थोडीशी हिरवी मिरची पण मी याच्यात ऍड करत आहे आणि कढीपत्ता। सर्व असं मस्त पैकी मिक्स करायचं आहे आपल्याला। सर्व मस्त असं मिक्स झालंय। आता थोडीशी मी मिरची पावडर ऍड करत आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करत आहे। मस्त असं मिक्स करणार आहे मी सर्व, आणि याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर पण ऍड करत आहे। आपला तडका मस्त पैकी असा रेडी आहे। आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि सर्व तडका मी दाल तडक्यामध्ये टाकत आहे अशा प्रकारे। आता मी गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे 2 मिनिटांसाठी। ते 2 मिनिट झालेले आहेत। आता मी झाकण काढून घेत आहे। मस्तपैकी असा आपला दाल तडका रेडी आहे। जर तुम्हाला दाल तडक्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक यू।